महाराष्ट्र आणि आताची सगळ्यात मोठी बातमी लोकसभा निवडणुकांसाठी सत्ताधारी भाजपची पहिली यादी काही वेळातच आपल्या समोर येणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर केल्यानंतर काँग्रेस आणि अन्य प्रादेशिक पक्षांनी उमेदवारांची यादी जाहीर देखील केली होती। मात्र भाजपने अद्याप एकाही उमेदवाराची घोषणा केलेली नाही। त्यामुळे भाजपच्या या पहिल्या यादीत कोणाचं नाव जाहीर केलं जाणार याबद्दल सर्वांच्या मनामध्ये उत्सुकता निर्माण झालेली आहे। जवळपास 200 उमेदवारांची यादी जी आहे ती भाजपकडून आता जाहीर केली जाणार आहे। यादीच होलिकेचं दहन झाल्यानंतर भाजपची यादी जाहीर होईल असं भाजपच्या गोटातून सांगण्यात आलेलं होतं। त्यामुळे आज धुलीवंदन झाल्यानंतर आता भाजपची यादी जाहीर होते। या 200 जणांच्या यादीमध्ये नेमकं कोणाचं नाव असणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। महाराष्ट्रामध्ये देखील भाजप 25 जागांवर निवडणूक लढवणार आहे। त्यामुळे या 25 जागांवर कुणाची लॉटरी लागणार याकडे देखील सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। अर्थात सुजय विखे पाटील आणि रणजितसिंह मोहिते पाटील भाजपमध्ये गेल्यानंतर या दोनही जागा तिथे फिक्स मानल्या जात आहेत। त्यामुळे आता 23 जागांसाठी भाजप कोणते उमेदवार देणार याविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। भाजपकडून काही संभाव्य नावं जी आहेत ती समोर देखील आलेली होती। मात्र नक्की या यादीमध्ये कोणाचं नाव असणार याकडे सगळ्यांचं लक्ष। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे पुण्याचे प्रतिनिधी पांडुरंग यांच्याकडून। पांडुरंग, आता सध्या भाजपची जी यादी आहे ती जाहीर होणार आहे। प्रचंड उत्सुकता वाढलेली आहे की भाजपच्या या यादीमध्ये कुणाचं नाव निश्चित होणार आहे। संपूर्ण राज्याचं या भाजपच्या बहुप्रतीक्षित यादीकडे लक्ष लागलेलं आहे। कारण आता निवडणुकांच्या तारखाही जाहीर झालेल्या आहेत, उमेदवारही काही पक्षांचे जाहीर झालेले। अशा पार्श्वभूमीवर भाजपनं अद्यापपर्यंत उमेदवारी जाहीर केली नव्हती। मात्र आता भाजपच्या उमेदवारांची जी काही यादी येणार आहे यामध्ये सर्वात म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये 10 पैकी 5 जागांवर भाजप या ठिकाणी निवडणूक लढवत आहे। त्यामध्ये सर्वात जो आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे तो म्हणजे म्हाडा आणि अहमदनगर दक्षिण। आता पुण्यामधून या ठिकाणी पालकमंत्री गिरीश बापट यांचं नाव आघाडीवर आहे। त्याचबरोबर सांगली हाही भाजपकडे आहे, यामध्ये संजय काका पाटील यांचं नाव आघाडीवर आहे। तर पुणे जिल्ह्यातील जो बारामतीचा जो मतदारसंघ, या बारामतीच्या मतदारसंघामध्ये भाजपनं कस पणाला लावलेला आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये बारामतीची जागा जिंकायची असा पण अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी नेमका कोण उमेदवार भाजपत येतं याकडेही लक्ष लागलेलं, कारण ही एक हेवीवेट लढत होणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे म्हाडा मतदारसंघातून शरद पवार यांनी माघार घेतल्यानंतर या ठिकाणी मोठा तिढा निर्माण झाला होता आणि यामध्ये अंतिम क्षणापर्यंत तिकीटाची शाश्वती न मिळाल्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। आणि त्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटील यांनाही या यादीमध्ये पहिल्या यादीमध्ये यांना स्थान मिळतंय का हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर ती आघाडीमध्ये राज्यामध्ये जी काहीशी बिघाडी झाली त्याला निमित्त ठरलं ते म्हणजे अहमदनगरच्या दक्षिण मतदारसंघाचं। नगर दक्षिणमध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे पाटील यांनाच या ठिकाणी पक्षप्रवेश करण्याची वेळ आली आणि ते भाजपमध्ये डेरे दाखल झालेले आहेत। आणि आता या संदर्भामध्ये विखे पाटील सुजय विखे यांचा प्रचार करत आहेत, त्यामुळे विखेंनाही उमेदवारी मिळते का? किती नवीन चेहरे या यादीमध्ये महाराष्ट्रामध्ये दिसतील असं वाटतं? नवीन चेहरे देण्याचा प्रयत्न भाजपचा असणार आहे। मात्र नेमकी आता कोणाची यात वर्णी लागते हा महत्त्वाचा प्रश्न आहे। आपण पाहिलेलं आहे की 25 जागांवर भाजप लढत आहे। बरेचसे चेहरे जे आहेत, जरी सांगितलं जात आहे की अनेक नव्या चेहऱ्यांना प्राधान्य दिलं जाईल, मात्र अनेक जुने चेहरे देखील यावेळी रिपीट होणार असं आपल्याला कळतंय। ज्याच्यामध्ये प्रीतम मुंडे हे नाव आहे की प्रीतम मुंडे बीडमधून त्यांना भाजपची उमेदवारी ही निश्चित आहे। आज फक्त एक औपचारिक घोषणा या निमित्तानं होणार आहे। पूनम महाजन मुंबईतून नाव बऱ्यापैकी ते देखील संभाव्य यादीमधलं नाव आहे। आज फक्त औपचारिक घोषणा त्या नावावर होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किरीट सोमय्या यांचं नाव या यादीतून वगळण्यात यावं यासाठी शिवसेनेने खूप प्रयत्न केले होते। मात्र तरी देखील आपल्याला कळतंय की किरीट सोमय्या यांचं नाव यादीतून वगळण्यात आलेलं नाहीये। त्यामुळे किरीट सोमय्या हे भाजपच्या तिकिटावर लढणार आहेत।
हे सगळ्यात महत्वाचं आहे की त्याचप्रमाणे आपण बघतोय गोपाळ शेट्टी ही जी काही नावं आहेत भाजपचे जे चेहरे आहेत जे आत्ताचे सिटिंग खासदार होते त्यांना पुन्हा एकदा प्राधान्य देण्यात आल्याचं आपल्याला कळतंय। अर्थात अनेक ठिकाणी नवीन मुलांना संधी देण्याचे प्रयत्न देखील भाजपचे आहेत, पण नेमकी कोणाची वर्णी लागते हे आता कळणार आहे। जवळपास 250 लोकांची नावं आज जाहीर होत आहेत। परफॉर्मन्स जास्त चांगला आहे त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली जाईल असंही म्हटलं जातं। काही नवीन चेहरे यामध्ये ऍड होतील कारण भाजपमध्ये इन्कमिंग खूप मोठ्या जोरात प्रमाणामध्ये झालेलं आहे। नक्कीच विनोद राठोड आपले दिल्लीमध्ये आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विनोद, देशभरामधलं काय चित्र असेल भाजपच्या या यादीमध्ये, कुणाला विशेष करून स्थान असेल? उत्तर प्रदेशकडे सगळ्यांचं लक्ष आहे तर तिथे उमेदवार बदलले जातील का? थोड्या वेळातच यादी जाहीर होणार आहे। जवळपास 250 लोकांची यादी जाहीर होणार आहे। या जाहीर यादीमध्ये खास करून नवीन चेहऱ्यांना मोठ्या प्राधान्य देण्याचं काम करण्यात येणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। परंतु जे जुने चेहरे आहेत त्यांनाही यावेळेस लक्ष देण्याचं काम करण्यात येणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे 75 वर्षापेक्षा जास्त वयोवृद्ध आहे अशा नेत्यांना यावेळेस भारतीय जनता पक्ष तिकीट देणार नाही। आणि तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये यावेळेला सर्वात महत्त्वाची जी परफॉर्मन्स बेस आहे त्या गोष्टीचा विचार करून भारतीय जनता पक्ष यावेळेस तिकीट देणार आहे। तर देशभरातील जवळपास 250 लोकांची यादी जाहीर होणार आहे। त्यामुळे जवळपास 15 ते 20 महाराष्ट्रातील नेत्यांची नावे जाहीर होणार आहे अशी माहिती येत आहे। तर एकंदरीत आज फार महत्त्वाचा दिवस आहे भारतीय जनता पक्षांच्या उमेदवारांसाठी आणि भारतीय जनता पक्षांच्या पक्षश्रेष्ठींसाठी। जी नक्कीच विनोद, पुन्हा एकदा तुमच्याकडे ते नागपूरमध्ये जाऊयात। थेट सुनील ढगे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सुनील, किती उत्सुकता ताणली गेली आहे की भाजपच्या या यादीमध्ये नेमकी कोणाची नावं असतील? जुन्याच खासदारांना पुन्हा संधी दिली जाईल की नवे चेहरे? नक्कीच याच संदर्भामध्ये उत्सुकता तर मोठी वाढलेली आहे कारण भाजपची सगळी तयारी जरी झाली असली तरी त्यांचे जे उमेदवार आहेत त्यांची नावं अजूनपर्यंत जाहीर झालेली नव्हती। त्यामुळे कार्यकर्ते आणि नेत्यांचे सुद्धा लक्ष याकडे लागलेलं होतं। नागपूरचा जर विचार केला तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना नागपुरातून भाजपची उमेदवारी मिळणार त्याची तशी तयारी झाली आहे सगळे काही, परंतु जे औपचारिक घोषणा आहे उमेदवाराची ती झालेली नव्हती। तर दुसरीकडे जर आपण बघितलं तर वर्धेला रामदास तडस यांना त्या ठिकाणी उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे, मात्र त्या ठिकाणी अनेक नावं समोर आलेली होती त्यामुळे त्या ठिकाणी नेमकी कोणाला ही सीट मिळते त्याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे। तर गोंदिया आणि भंडाराचा जर विचार केला तर त्या ठिकाणी सुद्धा नेमका कोण उमेदवार दिला जातो हे सगळ्या संदर्भामध्ये उत्सुकता जी आहे ती ताणल्या गेलेली होती आणि आता कार्यकर्त्यांना लक्ष त्याकडे लागलेलं आहे की नेमके तेच उमेदवार राहणार मागच्या वेळेचे की नवीन कोणत्या चेहऱ्यांना, कारण ज्याप्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा झाली काही उमेदवार बदलले जातील, काहींचं रिपोर्ट कार्ड वरून उमेदवारी दिल्या जाईल अशा प्रकारची जी सगळी चर्चा होती त्याला आता कुठेतरी या ठिकाणी ती थांबेल असं वाटतं। नक्कीच औरंगाबादवरून दत्ता करवटे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। दत्ता, मराठवाड्यामध्ये देखील काही नवीन चेहरे दिसतील की मग जुन्याच उमेदवारांना उमेदवारी दिली जाईल? निखिला, खरं तर मराठवाड्यामध्ये एकूण 8 लोकसभा मतदारसंघ आहेत। यापैकी 4 लोकसभा मतदारसंघ जे आहेत ते भारतीय जनता पार्टीले, त्यापैकी 3 ठिकाणावरती भारतीय जनता पार्टीचे खासदार आहेत। खरं तर जालन्यावरून रावसाहेब दानवे आहेत, बीडवरून प्रीतम मुंडे आहेत आणि त्याचबरोबर लातूरहून सुनील गायकवाड सुद्धा आहेत। तर रावसाहेब दानवे आणि प्रीतम मुंडे यांचं तिकीट फिक्स असल्याचं समजलं जातंय, परंतु सुनील गायकवाड हे जे नाव आहे या ठिकाणी दुसऱ्या नावाची चर्चा होऊ शकते। लातूरहून खरं तर सुधाकर शृंगारे नावाचे जे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत त्यांचं सुद्धा नाव चर्चेत होतं, त्यामुळे या जागेवरती बदल होऊ शकतो का असा सुद्धा एक कार्यकर्त्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे। नक्कीच या सगळ्यामध्ये महाराष्ट्रामधून किती नावं जाहीर केली जाणार याची देखील उत्सुकता ताणली गेलेली आहे। वृषाली, पुन्हा एकदा तुमच्याकडे येते। मुंबईमध्ये किरीट सोमय्या यांनाही उमेदवारी देणार का याविषयीची जी शक्यता आहे तर ती संभाव्य यादीमध्ये किरीट सोमय्यांचं देखील नाव होतं आपण पाहिलं। आणखी काही नावं चेंज केली जातील? पूनम महाजन कुठून निवडणूक मुळात लढतील काय या संदर्भात माहिती? आपल्याला अशी माहिती कळते की मुंबईमध्ये फार मोठ्या प्रमाणावर बदल होणार नाहीत, कारण मुंबईमध्ये जे सिटिंग आताचे खासदार आहेत त्या खासदारांना डिस्टर्ब करायचं नाही असं एक मत भाजपचं झालेलं आहे। त्यामुळे भाजपमध्ये
किरीट सोमय्या यांच्या नावाला अखेर ठाम पद्धतीनं त्यांचं नावाला होकार देण्यात आलेला आहे. याचं एक मूळ कारण हेच आहे की जे सिटिंग उमेदवार आहेत, गेल्या वेळी जरी 2014ला मोदींची लाट असली तरी मोठ्या फरकानं हे उमेदवार काँग्रेसच्या उमेदवारांच्या समोर लढले आणि मोठ्या फरकानं जिंकलेले आहेत. त्यामुळे इतक्या मोठ्या फरकानं जिंकलेल्या खासदाराला बदलायचं कसं, हा एक तितकाच महत्वाचा प्रश्न आहे. किरीट सोमय्यांचा जोपर्यंत प्रश्न आहे, दर वर्षाला खासदाराला 5 कोटी रुपये हे खासदार निधीतून मिळत असतात. 5 वर्षांचे 25 कोटी रुपये होतात आणि सगळ्यात जास्त खासदार निधी हा किरीट सोमय्या यांनी आपल्या मतदारसंघामध्ये खर्च केलेला आहे आणि ते रेकॉर्डवर देखील आहे. ही एक किरीट सोमय्यांची अतिशय जमेची बाजू होती आणि त्यामुळे शिवसेनेचा कडाडून विरोध असताना देखील अखेरकार किरीट सोमय्या यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं आपल्याला कळतंय. त्याचप्रमाणे जर बघायला गेलं तर सगळ्यात कमी जर खासदार निधी कोणी खर्च केलाय तर फक्त 7 कोटी खर्च केलेला आहे प्रीतम मुंडे यांनी. मात्र प्रीतम मुंडे यांचं बीड मधलं काम पाहता त्यांचंही नाव या लिस्टमधून फायनल केलेलं आहे. मुंबईमध्ये फार बदल केला गेलेला नाही असं आपल्याला कळतंय. मात्र आज नेमकी किती लोकांची यादी जाहीर होते, मुंबईतल्या 25 जागांपैकी मुंबईतून किती खासदारांची यादी, उमेदवारांची यादी जाहीर होते हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. मुंबईमध्ये फार बदल होणार नाहीत असं आपल्याला सूत्रांकडून कळतंय. नक्कीच. आणि आताची सगळ्यात मोठी बातमी, आणखी 5 मिनिटांनी भाजपची ही संपूर्ण यादी जी आहे ती आपल्या समोर येणार आहे. फक्त TV9 मराठीवर ही पूर्ण यादी जी आहे ती तुम्ही पाहू शकणार आहात. त्यामुळे तुमचा महाराष्ट्रामधला भाजपचा कोणता उमेदवार असणार आहे, 25 उमेदवार भाजप जाहीर करणार आहे, तर हे उमेदवार कोण असणार आहेत ह्याची जी उत्सुकता ताणली गेली आहे ती तुमची या ठिकाणी शमणार आहे. कारण ही संपूर्ण यादी सगळ्यात आधी TV9 मराठीवर तुम्ही पाहू शकणार आहात. सुनील ढगे, पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. नागपूरमध्ये देखील उत्सुकता कायम आहे. अर्थात नितीन गडकरी नागपूरमधून निवडणूक लढवणारच आहेत. आणखी कुठले नावं त्या ठिकाणी बदलली जातील का, काय वाटतं? नक्कीच या ठिकाणी उत्सुकता जर बघितली आपण तर नागपूरमध्ये मोठी उत्सुकता आहे. कारण देशातल्या मोठ्या नेत्यांमध्ये ज्यांचं नाव आहे ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे उमेदवार नागपूरचे आहेत आणि त्यांचं नाव अजूनपर्यंत जाहीर झालेलं नव्हतं. मात्र या ठिकाणी जर आपण बघितलं तर त्यांची तयारी जी आहे ती या ठिकाणी तयारी मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे आणि जवळपास त्यांचं नाव निश्चित झालेलं आहे. मात्र विदर्भातल्या इतर ठिकाणचा जर विचार केला तर काही ठिकाणी अशी चर्चा होती की त्या ठिकाणी दुसरे उमेदवार दिला जाईल. मात्र जी चर्चा होती ती आज कुठेतरी एक भाजपची यादी जाहीर झाल्यानंतर ती थांबणार आहे आणि नेमका आता याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे की कोणाचं तिकीट कट्टा आहे का आणि कुठे नवीन चेहऱ्याला महत्व दिलं जात आहे का. नक्कीच. दत्ता कनवटे, अर्थात या सगळ्यामध्ये उत्सुकता आहे की आता महाराष्ट्रातली नावं कोणती जाहीर होत आहेत. एकूणच मराठवाड्यामध्ये म्हणा की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठले नवीन चेहरे असतील ज्यांना उमेदवारी दिली जाईल किंवा मग जे काही प्रस्थापित चेहरेच आहेत त्यांनाच हे या ठिकाणी उमेदवारी दिली जाईल का, किंवा मग नव्यानं पक्षामध्ये आलेले लोक आहेत किंवा नव्यानं घेऊन त्यांना ही उमेदवारी दिली जाईल? काही जागा या उमेदवारांची नावं जाहीरही केली जाणार नाहीत असं वाटतं का? इथं जो संभ्रम आहे तो नांदेडच्या जागेवरून आहे. नांदेडची जागा ही भारतीय जनता पार्टी लढवत असते आणि ती सातत्याने हरत आलेली आहे. पूर्वी कधीतरी DB पाटील जे आहेत ते त्या ठिकाणाहून भाजपचे खासदार होते, परंतु अशोकराव चव्हाण सातत्याने निवडून आलेले आहेत. तर त्या ठिकाणी आता पुन्हा एकदा DB पाटील स्वतः नांदेडमधून इच्छुक आहेत. तर शिवसेनेमधून भारतीय जनता पार्टीमध्ये जे प्रतापराव पाटील चिखलीकर आलेले आहेत ते सुद्धा ही लोकसभा निवडणूक भारतीय जनता पार्टीकडून लढवण्यासाठी इच्छुक आहेत. तर या ठिकाणी आता DB पाटलांचं नाव घोषित होतंय की प्रतापराव पाटील चिखलीकरांचं नाव घोषित होतंय हे पाहणं जरा जास्त महत्वाचं ठरणार आहे. त्याचबरोबर लातूरसाठी सुनील गायकवाड जे आहेत तर त्यांच्या नावावरती नाराजगी होती, त्यांचं काम नव्हतं अशा स्वरूपाची चर्चा होती आणि तिथं बदल होईल असं कार्यकर्त्यांना वाटत होतं किंवा पक्षश्रेष्ठींनी तशा सूचक इशारा सुद्धा दिला होता. त्या ठिकाणी सुधाकर भालेराव आणि सुधाकर शृंगारे हे 2 नावं चर्चेत होते. यापैकी कुठलं नाव चर्चेत होतं की सुनील गायकवाड यांनाच पुन्हा उमेदवारी दिली जाते, ह्या 2 ठिकाणची रंजकता आहे. नक्कीच काही संभाव्य यादी आपण या ठिकाणी पाहतो. यामध्ये हिना गावित आहेत, सुभाष भामरे आहेत, यांना ही निवडणूक यांना उमेदवारी दिली जाईल ही संभाव्य यादी आपण इथे पाहतोय. नाना पाटील यांनाही जळगावमधून उमेदवारी दिली जाईल अशी एक शक्यता व्यक्त केली जाते. सुनील ढगे, सुभाष भामरे यांच्या नावासंदर्भात थोडासा संभ्रम होता की सुभाष भामरे यांना यापुढे यानंतर उमेदवारी दिली जाणार नाही, इथे कुठला तरी एक नवा चेहरा दिला जाईल असं म्हटलं जात होतं. सुनील ढगे,
जी अर्थातच जी काही नावं आपल्या समोर या ठिकाणी येत आहेत त्यामध्ये संभाव्य यादी आहे ही अशोक नेते हंसराज अहिर आणि रावसाहेब दानवे यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली जाईल असंही म्हटलं जातं। जालन्यामध्ये असंही रावसाहेब दानवे यांचा अडसर जो आहे तो दूर झालेला आहे। खोतकरांनी माघार घेतली त्यामुळे दानवेंचा मार्ग इथे मोकळा झालेला आहे। पुन्हा एकदा आपण थोडंसं वृषालीकडे जाणार आहोत। आपले प्रतिनिधी आहेत आणि या सगळ्या याद्यांवर ते देखील नजर ठेवून आहेत। सगळ्यात आधी ही यादी आम्ही आपल्या समोर आणणार आहोत TV9 मराठीवर। मात्र एक छोटासा उमेदवार यादी जी आहे ती तुम्ही TV9 मराठीवर इथे पाहू शकणार आहात। महाराष्ट्रातल्या 25 उमेदवारांची उत्कंठा अक्षरशः शिगेला पोहोचलेली आहे आणि काही वेळातच ही यादी आपल्या सगळ्यांच्या समोर येणार आहे। केंद्रीय मंत्री JP नड्डा पत्रकार परिषद घेणार आहेत आणि यामध्ये जवळपास 250 उमेदवारांची यादी जी आहे ती जाहीर केली जाणार आहे। TV9 मराठीवर तुम्ही ही 250 उमेदवारांची यादी पाहू शकणार आहात। तुम्हाला उत्सुकता आहे ती महाराष्ट्रातल्या 25 उमेदवारांची। या 25 ठिकाणी कोण उमेदवार भाजपकडून दिले जाणार तर ही पहिली यादी जी आहे ती लवकरच आपल्या समोर येणार आहे। भाजपची संभाव्य यादी आम्ही आपल्याला दाखवली होती। यामध्ये नंदुरबार मधून डॉक्टर हिना गावित, धुळ्यामधून डॉक्टर सुभाष भामरे आणि जळगावमधून AT नाना पाटील यांना उमेदवारी दिली जाईल अशी शक्यता आहे। त्यानंतर रावेरमध्ये रक्षा खडसे, दिंडोरीमध्ये हरिश्चंद्र चव्हाण आणि अकोल्यामध्ये संजय धोत्रे यांना उमेदवारी दिली जाईल अशी ही एक शक्यता व्यक्त केली जाते। ही संभाव्य यादी आहे। रामदास तडस, वर्धा, नागपूरमधून नितीन गडकरी अर्थातच आणि सांगलीमधून संजय काका पाटील यांना उमेदवारी दिली जाईल असंही म्हटलं जातं। गडचिरोली, चिमूरमधून अशोक नेते, चंद्रपूरमधून हंसराज अहिर आणि जालन्यामधून अर्थातच रावसाहेब दानवे यांना उमेदवारी दिली जाईल। बीडमधून प्रीतम मुंडे, लातूरमधून सुनील गायकवाड आणि भिवंडीमधून कपिल पाटील यांना पुन्हा एकदा संधी दिली जाईल असं म्हटलं जातंय। उत्तर मुंबईमध्ये गोपाळ शेट्टी, ईशान्य मुंबईतून किरीट सोमय्या आणि उत्तर मध्य मुंबईतून पूनम महाजन यांना उमेदवारी दिली जाईल अशी ही शक्यता व्यक्त केली जाते। पुण्यामधून अनिल शिरोळे, अहमदनगरमधून दिलीप गांधी आणि सोलापूरमधून शरद बनसोड यांना उमेदवारी दिली जाईल अशी शक्यता व्यक्त केली जाते। अनिल शिरोळे यांचं नाव इथे बदललं जाणार का, इथे नवा उमेदवार दिला जाणार का याविषयी देखील शक्यता व्यक्त केली जाते। थेट आपण जाऊयात आमच्या प्रतिनिधी वृषाली यांच्याकडे। वृषाली, जी काही आधीचे जे खासदार आहेत त्यांच्या परफॉर्मन्सवर त्यांच्या पुन्हा एकदा त्यांना उमेदवारी दिली जाईल का हे ठरणार आहे। मात्र अशा अनेक खासदारांविषयी महाराष्ट्रातल्या सुद्धा मोदींनी नाराजी व्यक्त केली होती, त्यामुळे तिथे नवे चेहरे देण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाईल का? दुसरी दृश्य आपण पाहतोय, पत्रकार परिषदेची पूर्ण तयारी या ठिकाणी झालेली आहे आणि JP नड्डा आता काही वेळातच पत्रकार परिषद घेणार आहेत आणि यामध्ये भाजपच्या 250 उमेदवारांची नावं जाहीर केली जाणार आहेत, ज्याची उत्सुकता संपूर्ण देशाला लागलेली आहे। महाराष्ट्रातून 25 उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल। यामध्ये किती नवे चेहरे असतील याकडे देखील सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। यामध्ये 5 ते 7 नवीन चेहरे असतील असंही म्हटलं जातं। वृषाली, काही वेळातच ही पत्रकार परिषद सुरू होणार आहे आणि जी काही यादी आहे ती आपल्या समोर येईल। संभाव्य यादी आपण आधीच इथे दाखवलेली आहे। मात्र जसं मी म्हटलं की जुन्या खासदारांवर मोदी नाराज होते, त्यामुळे नवीन चेहरे दिले जातील का किंवा इन्कमिंग जे जोरात सुरू आहे तर ते चेहरे नवीन असतील भाजपमध्ये? नक्कीच, जसं सुजय विखे पाटील आहेत तर सुजय विखे पाटील यांना नक्कीच त्यांचं तिकीट हे निश्चित मानलं जात आहे। त्यामुळे आता फक्त सुजय विखे पाटील यांच्या नावाची औपचारिक घोषणाच फक्त होईल। जर आज त्यांच्या मतदारसंघाच्या उमेदवारीचं नाव आज जर जाहीर झालं तर नक्की सुजय विखे जो नवा चेहरा आहे, इनकमिंग आहे, नुकतीच झालेली भाजपमध्ये त्यांची नावं जाहीर होऊ शकतं। मात्र रणजितसिंह मोहिते पाटील यांचा जो प्रश्न आहे त्याबद्दल आपल्याला असं कळतं की रणजितसिंह मोहिते पाटील यांनी जरी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी रणजितसिंह मोहिते पाटील हे लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक नाही मतदारसंघातून आणि त्यांचा हाच प्रयत्न आहे की त्यांचे वडील यांनाच त्या मतदारसंघातून उमेदवारी मिळावी, भाजपच्या तिकिटावर उमेदवारी मिळावी आणि त्यामुळे काही काळानंतर त्यांच्या वडिलांचा देखील भाजपमध्ये प्रवेश होऊ शकतो असं देखील आपल्याला कळतंय। त्यामुळे कदाचित या मतदारसंघासंदर्भातली घोषणा आज होणार नाही, कारण इच्छुक उमेदवारच म्हणजे उमेदवारच ती निवडणूक लढण्यासाठी इच्छुक नसल्याचं आपल्याला कळतंय। मात्र जर पक्षाने जबाबदारी दिली तर रणजितसिंह मोहिते पाटील यांना तिथून उभं राहावं लागेल आणि निवडणूक लढवावी देखील लागेल। मात्र जोपर्यंत मुंबईचा प्रश्न आहे, मुंबईमध्ये फार काही बदल होतील असं आपल्याला दिसत नाहीये। पूनम महाजन यांचं जर आपण काम म्हटलं तर पूनम महाजन ह्या युवा
अध्यक्षा देखील आहेत त्यांच्या, आणि त्यामुळे पूनम महाजन यांच्यावर बरीच जबाबदारी असते. त्यामुळे प्रत्येक वेळी मतदारसंघात त्यांना येता येत नाही. त्यामुळे कुठेतरी या सगळ्या बाबी देखील, कारण बरेचसे जे खासदार आहेत ते संघटनात्मक कामात देखील व्यस्त असतात, या सगळ्या गोष्टी आहेत. ही गोष्ट तितकीच खरी आहे की नरेंद्र मोदींनी मधल्या काही काळामध्ये अनेक खासदारांच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं, आणि त्यानंतर भाजपचा इंटरनल सर्व्हे देखील आला होता, आणि कुठेतरी या खासदारांना तंबी देखील देण्यात आली होती की इंटरनल सर्व्हे मध्ये तुमची पॉप्युलॅरिटी नवीन काही चेहरे दिले जातील का याची उत्सुकता शिगेला पोहोचली. चंदन पूजाधिकारी नाशिक मधून आपल्या सोबत आहेत. चंदन, तुमच्यावर काही नाशिककर देखील आहेत, किती उत्सुकता आहे त्यांना भाजपच्या या यादीमध्ये त्यांचा खासदार असणार का, त्यांचा उमेदवार असणार का, काय वाटतं त्यांना? निश्चितपणे नाशिकमध्ये देखील उत्सुकता जी आहे तिला पोहोचलेली आहे, आणि पुढच्या काही वेळातच ही जी यादी जाहीर होणार आहे त्याच्यामध्ये नाशिकमधनं खास करून दिंडोरी लोकसभा मतदारसंघातनं हरिश्चंद्र चव्हाण यांचं नाव येतं का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून हरिश्चंद्र चव्हाण यांच्या एकूणच नावाबद्दल संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. जो रिपोर्ट भाजपचा अंतर्गत रिपोर्ट आलेला आहे त्यामध्ये असं म्हटलं जातं की हरिश्चंद्र चव्हाण यांचा तिकीट जे आहे ते यावेळेला कट होऊ शकतं. भाजपचे सगळे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत, त्यांना विचारूयात की नेमकं त्यांना काय वाटतं. एकूणच ही जी पहिली यादी जाहीर होती, काही प्रमुख नेत्यांची नावं जाहीरही करण्यात आली होती, मात्र जवळपास 250 उमेदवारांची यादी जी आहे ती आज जाहीर केली जाणार आहे, त्यामुळे याची उत्सुकता आणखी वाढलेली आपण पाहतोय. थेट जाऊयात नाशिकमध्ये आमचे प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी यांच्याकडे. चंदन, किती उत्सुकता? निखिला, खरं तर आपण जसं बोलत होतो की भाजपच्या नेत्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता या यादी संदर्भात, कारण नाशिकची जागा जरी शिवसेनेला असली तरी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची जागा ही भाजपला असणार आहे. मात्र त्या ठिकाणी हरिश्चंद्र चव्हाण जे गेल्या 2 टर्म पासून खासदार आहेत त्यांना तिकीट मिळतं का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आपल्यासोबत भाजपचे भाजपची पत्रकार परिषद सुरू होते आणि जवळपास 250 नावं यामध्ये जाहीर केली जाणार आहे. भाजपच्या पत्रकार परिषदेला सुरुवात झालेली आहे आणि इथे आता जवळपास 250 उमेदवारांची नावं जी आहेत ती जाहीर केली जाणार आहेत. महाराष्ट्रातली कोणती 25 नावं असतील याकडे आपलं देखील लक्ष आहे. केंद्रीय मंत्री जे पी नड्डा पत्रकार परिषद घेत आहेत. वाराणसीमधूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडणूक लढवणार आहेत असं कळतं. प्रमुख जी नावं आहेत ती आपल्या समोर आली आहेत. लालकृष्ण अडवाणी यावेळेला निवडणूक लढवणार नाहीत असं म्हटलं जातं. त्यांच्या जागी अमित शहा गांधीनगरमधून निवडणूक लढवतील असंही म्हटलं जातं. सुषमा स्वराज यावेळेला निवडणूक लढवणार नाहीत. तिथेही एक नवीन नाव दिलं जाईल. भाजपामध्ये जवळपास 75 ऑनरेबल प्रेसिडेंट श्री अमित भाई शाह जी, और उसमें हमारे भारत के प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी, गृह मंत्री श्री राजनाथ सिंह जी, वित्त मंत्री अरुण जेटली जी, और हमारी एक्सटर्नल अफेयर्स मिनिस्टर सुषमा स्वराज जी और सभी इलेक्शन कमेटी के सदस्य सभी बैठकों में उपस्थित थे. और कुल मिलाकर के हम लोगों ने स्टेट्स के बारे में चर्चा की. 1 बाय 1 हमने स्टेट्स को लिया है, और आज हम सारी डेलिब्रेशंस करने के बाद चुनाव समिति का जो उन्होंने तय किया उसको आपके साथ में शेयर कर रहा हूं. कुल मिलाकर के हम 182 कैंडिडेट्स आज अभी डिक्लेयर करने वाले हैं. सबसे पहले तो भारत के प्रधानमंत्री, यशस्वी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी, आप वाराणसी से चुनाव लड़ेंगे, और हमारे भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष श्री अमित भाई शाह, आप गांधीनगर से चुनाव लड़ेंगे. इसी के साथ साथ लखनऊ से आदरणीय राजनाथ सिंह जी, जो हमारे पूर्व अध्यक्ष हैं, वो चुनाव लड़ेंगे, और नागपुर से पूर्व अध्यक्ष श्री नितिन भाई गडकरी जी, नितिन जयराम गडकरी जी, वह चुनाव लड़ेंगे.
मैं लिस्ट को आपको पढ़ता हूं। उत्तर प्रदेश सहारनपुर राघव लखनपाल, मुजफ्फरपुर डॉक्टर संजीव कुमार बाल्यान, मुजफ्फरनगर डॉक्टर संजीव कुमार बाल्यान, बिजनौर कंवर भारतेंदु सिंह, उत्तर प्रदेश में मुरादाबाद कंवर सर्वेश कुमार, संभल श्री परमेश्वर लाल सैनी, अमरोहा श्री कन्वर सिंह तनवर, मेरठ श्री राजेंद्र अग्रवाल, बागपत डॉक्टर सत्यपाल सिंह, बागपत डॉक्टर सत्यपाल सिंह, मेरठ श्री राजेंद्र अग्रवाल, उत्तर प्रदेश गौतम गाजियाबाद श्री वी.के. सिंह, गौतम बुद्ध नगर डॉक्टर महेश शर्मा, अलीगढ़ श्री सतीश कुमार गौतम, मथुरा श्रीमती हेमा मालिनी, आगरा श्री एस.पी. सिंह वघेल, फतेहपुर सीकरी राजकुमार चहर, एटा श्री राजीव सिंह राजू भैया राजवीर सिंह, बदायूं श्रीमती संगमित्रा मौर्य, अनोला श्री धर्मेंद्र कुमार, बरेली श्री संतोष कुमार गंगवार, शाहजहांपुर ऐसी सीट है श्री अरुण सागर, खीरी श्री अजय कुमार मिश्रा, सीतापुर श्री राजेश वर्मा, हरदोई श्री जयप्रकाश रावत, मिश्रिक श्री अशोक रावत एक्स-एमपी, उन्नाव स्वामी साक्षी जी महाराज, मोहनलालगंज कौशल किशोर, लखनऊ श्री राजनाथ सिंह जी, जैसा मैंने बताया हमारे पूर्व अध्यक्ष और भारत के गृह मंत्री, अमेठी श्रीमती स्मृति ईरानी जो भारत सरकार में मंत्री हैं। पहले शुरू करता हूं मैं। नंदुबार डॉक्टर हीना विजय कुमार गावित, धुले डॉक्टर सुभाष राव भामरे, रावेर श्रीमती रक्षा निखिल खडसे, अकोला श्री संजय शर्मा राव धोत्रे, वर्धा श्री रामदास चंद्रभानजी तडस, नागपुर जैसा मैंने बताया नितिन जयराम गडकरी जी, हमारे पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष, वर्तमान में भारत सरकार में मंत्री, गढ़चिरौली चिमूर एसटी सीट है श्री अशोक महादेव राव नेते, चंद्रपुर श्री हंसराज गंगाराम अहीर, जालना श्री राव साहब पाटिल दानवे, हमारे प्रदेश अध्यक्ष और अहीर साहब हमारे मंत्री भारत सरकार में, भिवंडी श्री कपिल मुरेश्वर पाटिल, मुंबई नॉर्थ श्री गोपाल चिन्नैया शेट्टी, मुंबई नॉर्थ सेंट्रल श्रीमती पूनम महाजन, अहमदनगर श्री सुजय विखे, बाद में कर लेंगे अगर ऐसा कुछ हुआ, बीड डॉक्टर प्रीतम गोपीनाथ मुंडे, लातूर श्री सुधाकर राव भलेराव शुंगारे, सांगली श्री संजय काका रामचंद्र पाटिल, अंडमान श्री विशाल जॉली। अब आसाम की तरफ आएंगे। करीमनगर एससी सीट है, करीमगंज श्री कृपानाथ माला,
Silchar, Rajdeep Roy, Bengali. Autonomous District, Shri Haren Singh Bey. Guwahati, Srimati Queen Ojha. Mangaldoyi, Shri Dilip Saikia. Jorhat, Shri Tapan Gogai. Dibrugarh, Shri Rameshwar Teli. Lakhimpur, Shri Pradhan Barua. अरुणाचल प्रदेश, डिब्रूगढ़ श्री रामेश्वर तेली, असम का आया, असम का एक सीट छूट गई। लखीमपुर श्री प्रधान बरुआ। अब अरुणाचल प्रदेश, अरुणाचल वेस्ट श्री तापिर गांव। अरुणाचल ईस्ट श्री किरण रिज्जू हमारे मंत्री और तापिर गांव हमारे अध्यक्ष। सर अब इसके बाद छत्तीसगढ़, छत्तीसगढ़ में हमारी अभी 5 सीटें आज हम क्लियर कर रहे हैं। अपना श्रीमती रेणुका सिंह सरगुजा एसटी सीट, श्री रायगढ़ एसटी सीट श्रीमती गोमती साय, जांजगीर चांपा श्री गुहाराम अजगले, बस्तर श्री बेदुराम कश्यप, कांकेर श्री मोहन मंडावी। ये छत्तीसगढ़ की सीटें थी। दादरा नगर हवेली, दादरा नगर हवेली ये सीट श्री नातूभाई गोमन भाई पटेल जो हमारे सिटिंग एमपी हैं। इसके बाद जम्मू कश्मीर, जम्मू कश्मीर में बारामूला श्री एम बार, श्रीनगर श्री खालिद जहांगीर, अनंतनाग श्री सोफी यूसुफ, उधमपुर डॉक्टर जितेंद्र सिंह जो हमारे मंत्री हैं भारत सरकार में, उधमपुर। जम्मू श्री जुगल किशोर शर्मा। ये 5 सीटें जम्मू कश्मीर की। अब कर्नाटक, बेलगांव श्री सुरेश चंदासप्पा अंगाडी, बागलकोट श्री सी गधी गोढ़र, बीजापुर श्री रमेश चंदप्पा, गुलबर्गा डॉक्टर उमेश जाधव। कर्नाटक में बीदर सीट श्री भगवान नाथ खुबे, श्री बेलारी श्री देवेंद्रप्पा, हवेरी श्री शिव कुमार उदासी, धारवाड़ हवेरी श्री शिव कुमार उदासी, धारवाड़ श्री प्रहलाद वेंकटेश जोशी, उत्तर कन्नडा श्री अनंत कुमार हेगड़े, देवनागरे श्री गौदर एम सिद्धेश्वरा, दावनगिरी श्री एम सिद्धेश्वरा, शिमोगा बाई वी राघवेंद्र, उडुपी चिकमंगलूर कुमारी शोभा करण जाडले, हसन श्री ए मंजू, दक्षिण कन्नड़ श्री नलिन कुमार कटील, चित्रदुर्गा श्री ए नारायण स्वामी, तुमकुर जीएस बसवराजू, मैसूर श्री प्रीतम सिम्हा, प्रताप सिम्हा, he is a sitting MP. तुमकुर जीएस बसवराजू, मैसूर श्री प्रताप सिम्हा, बैंगलोर नॉर्थ श्री डी वी सदानंद गौड़ा, बैंगलोर सेंट्रल श्री पी सी मोहन, चिकलबरपुर श्री बी एन बाछेगौड़ा, कासरगोड श्री रवीश थांत्री कुंटार, कन्नूर श्री सी के पद्मनाभन, केरला नाउ केरला हैज स्टार्टेड सॉरी, कासरगोड रवीश थांत्री कुंटार, कन्नूर श्री सी के पद्मनाभन, वडकारा श्री वी के संजीवन, कोझिकोड श्री के पी प्रकाश बाबू, मल्लापुरम श्री उन्नीकृष्णन मास्टर, पुनानी
श्री V.T. रेमा, पलाकड़ श्री C. कृष्ण कुमार, चालकुडी श्री A. महाराष्ट्रातले 16 जे उमेदवार आहेत त्यांची यादी या ठिकाणी जाहीर झालेली आहे. अजूनही जे.पी. नड्डा ही नावं जाहीर करतायत, मात्र आपलं सगळ्यांचं लक्ष होतं ते महाराष्ट्राकडे. 25 उमेदवार भाजपचे इथे असणार आहेत, मात्र फक्त 16 नावं जी आहेत ती जाहीर करण्यात आली आहेत. त्यामध्ये सगळ्यात उत्सुकता होती ती पुणे आणि नाशिकमध्ये, जसं आपण चंदनकडे गेलो होतो दिंडोरी मधला, तर तिथे अजून उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. जे काही प्रस्तावित उमेदवार आहेत तेच पुन्हा एकदा देण्यात आलेले आहेत. नवीन नाव यामध्ये फक्त सुजय विखे पाटील यांचं असणार आहे नगरमधून. आपण थेट जाऊयात वृषालीकडे. वृषाली, जी काही आपण विचार करत होतो की या सगळ्यामध्ये काही नवीन नावं असतील, अर्थात 16 उमेदवार जे आहेत ते जाहीर करण्यात आलेत. पुन्हा एकदा जुन्यांना संधी देण्यात आली आहे यामध्ये. वृषाली, नक्कीच जसं मी मगाशी म्हणत होते की 2014ला ज्या पद्धतीनं लाट होती मोदींची, मात्र असं असताना देखील ज्या फरकानं काँग्रेसच्या उमेदवारासमोर ज्या फरकानं भाजपचा उमेदवार जिंकून आलेला होता, त्यामुळे अशा उमेदवाराला, इतक्या मेजॉरिटीने निवडून आलेल्या उमेदवाराला घरी बसवणं हे भाजपला संविधानिक वाटलं नव्हतं किंवा तसा विचार सुरू होता. आणि त्यामुळेच जे जुने चेहरे आहेत त्यांच्यावरच पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालेला आपल्याला पाहायला मिळते. मुंबईतून 2 नावं भाजपनं या यादीमध्ये घोषित केलेली आहे. ती म्हणजे उत्तर मुंबईमध्ये गोपाळ शेट्टी जे सिटिंग खासदार आहेत त्यांचंच नाव पुन्हा एकदा रिपीट झालेलं आहे, आणि उत्तर मध्य मुंबईमधून पूनम महाजन यांचं नाव पुन्हा एकदा घोषित झालेलं आहे. त्यामुळे जे जुने चेहरे आहेत त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात येते, कारण 2000च्या जास्त फरकानं आपण निवडून येऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. जे काम आपण केलं त्याहीपेक्षा अधिक काम करण्याचा प्रयत्न आपण करणार असंही नितीन गडकरी यांनी म्हटलेलं आहे. भाजपची यादी जाहीर झाल्यानंतर नितीन गडकरी यांची पहिली प्रतिक्रिया. जी वृषाली, नक्कीच नितीन गडकरी हे उमेदवार फक्त औपचारिकरित्या घोषित होणं बाकी होतं, कारण आपण पाहिले केंद्रीय मंत्री म्हणून नितीन गडकरी यांची जी कामगिरी आहे ती मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये सर्वोत्कृष्ट मंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, सर्वोत्कृष्ट कामगिरी त्यांची पाहिली जाते. त्यामुळे त्यांचं तिकीट हे निश्चितच मानलं जात होतं. मोठ्या फरकानं गेल्या वेळी देखील ते निवडून आले होते, आणि त्यांचं काम संबंध आपण देशामध्ये पाहतोय, वेगवेगळ्या राज्यांमध्ये पाहतोय, त्यामुळे त्यांची उमेदवारी निश्चितच आहे. मात्र नागपुरात काँग्रेसमधून जी उमेदवारी मिळालेली आहे नाना पटोलेंना, त्यामुळे नाना पटोले किती मतं खेचण्यामध्ये यशस्वी होतात हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. बाकी मुंबईचं म्हणायचं गेलं तर 6 मतदारसंघांपैकी 2 मतदारसंघांचीच नावं निश्चित झालेली आहेत. किरीट सोमय्या यांचं नाव आजही घोषित करण्यात आलेलं नाहीये, मात्र त्यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळते. आपण जर पाहिलं असेल तर आज जी नावं जवळपास 200 नावं जी डिक्लेअर झालेली आहेत, बराचसा विलंब लागलेला आहे. सगळ्यात आधी काँग्रेसची यादी आली, त्यानंतर एनसीपीची देखील यादी आली, आणि असं असताना भाजपची यादी, जो सत्ता पक्ष आहे त्याची यादी यायला बराचसा काळ लागत होता. बऱ्याच चर्चा देखील होत्या असा कुठला मुहूर्त खरं तर भाजप साधणार आहे, मात्र अखेरकार भाजपनं आजचा मुहूर्त साधलेला आहे आणि मोठ्या प्रमाणावर घोषणा केलेली आहे. अजूनही घोषणा जारी आहेत वेगवेगळ्या राज्यांच्या, आणि मुंबईकरांसाठी इतकीच आहे की 2 जागा ज्या आहेत मुंबईतल्या त्या आज जाहीर केलेल्या आहेत. आणि अर्थात जसं आपल्याला अपेक्षा होती की जुन्यांनाच यावेळी संधी देण्यात येईल, किमान मुंबईकडे तरी पाहता, त्यामुळे त्यानुसार गोपाळ शेट्टी उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबईतून पूनम महाजन यांना पुन्हा एकदा संधी दिलेली आहे. नाशिकमध्ये चंदन पुजारीकर यांच्याकडे. चंदन, नाशिककरांची मात्र जी काही उत्सुकता शिगेला पोहोचली होती ती शमली नाहीये, कारण तुम्ही जसं म्हणाल दिंडोरीमधून तिथे अजूनही उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाहीये. काय अडचण असेल की ज्यामुळे उमेदवाराचं नाव जाहीर करण्यात आलं नाही? खरं तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघातनं हरिश्चंद्र चव्हाण यांचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाहीये. मात्र दुसरीकडे जी यादी जाहीर झालेली आहे, यंग ब्रिगेड मोठ्या प्रमाणात दिसतंय. सुजय विखे असतील किंवा हिना गावित असतील, रक्षा खडसे असतील. तरुणांना नेमकं काय वाटतंय, भाजपमध्ये जी यंग ब्रिगेड आता जी ऍक्टिव्ह झालेली आहे, नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाते का भाजपात? नाही, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीमध्ये येणाऱ्या तरुण पिढीच्या ज्या अपेक्षा आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळं अनेक भारतीय जनता पार्टीचा अजेंडाच आहे की हा देश चालवण्यासाठी जे चांगल्या उच्च शिक्षित, सक्षम आणि ज्यांना राजकारणाचा अनुभव आहे, जे चांगल्या पद्धतीने देश सेवा करू शकता, अशा लोकांना निश्चितच संधी द्यायचं काम आहे. आणि याच्यामध्ये कालच आपण पाहिलं असेल, रणजित सिंह मोहिते पाटील असतील किंवा सुजय विखे असतील, रक्षा खडसे असेल, डॉक्टर प्रीतम मुंडे असतील, हिना गावित असतील, हे जे काही तरुण
ज्यांनी चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे, 3-3 लाखाच्या फरकाने हे निवडून आलेले अशा लोकांना पहिल्या यादीमध्ये संधी. पण हरिश्चंद्र चव्हाणांचं नाव काही अजून आलेलं नाही. हरिश्चंद्र चव्हाणांचं नाव आलेलं नाही. ते आमचे मागच्या 2 टर्मपासून खासदार आहे आणि सर्वे झालेला आहे. त्यानुसार आमचे पक्षश्रेष्ठी आणि संघटना जो योग्य आहे तो निर्णय घेतीलच. असं वाटतंय की हरिश्चंद्र चव्हाण यांना या ठिकाणी पुन्हा एकदा संधी मिळेल? नाही, जसं आता अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीचा त्या मतदारसंघात सर्वे झाला आहे आणि कोर कमिटीला जो सर्वे गेला आहे तो या सर्वेच्या माध्यमातून कोर कमिटी तो जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल. आता मात्र गेल्या काही दिवसांपासून जे काय वातावरण आपण बघतोय, दिंडोरी लोकसभा मतदारसंघात एक प्रकारची नाराजी हरिश्चंद्र चव्हाण यांच्याबद्दल आहे, त्यामुळे कदाचित उशीर झाला असं वाटतं. हो, नक्कीच. कारण सर्वे करताना जे प्रमुख कार्यकर्ते असतात जिल्ह्यामधले आणि त्या विधानसभा मतदारसंघातले जे कार्यकर्ते असतात त्यांना विश्वासात घेतलं जातं. नेतृत्वाने हा पूर्ण अभ्यास केलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांना कुठेतरी वाटतं की या ठिकाणी बदल केला पाहिजे किंवा करायचा आहे अशा प्रकारचा विचार चालू असल्यामुळे ही उमेदवारी डिक्लेअर करायला थोडासा उशीर झालेला आहे. आणि त्यात नेतृत्वाने असं ठरवलंय कोणत्याही ठिकाणी आपल्याला रिस्क घ्यायची नाहीये. पुन्हा एकदा ह्या देशाचे नेतृत्व मोदींच्या हाती द्यायचंय. त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी हे जे नेतृत्व आहे ते चोखदारपणे विचार करून त्या ठिकाणी निर्णय घेत आहे. जे नक्कीच चंदन, आणि त्यामुळे एक धाकधूक वाढलेली आहे नाशिकच्या या भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये की हरिश्चंद्र चव्हाण यांना उमेदवारी मिळणार की नाही. अजून नाव जाहीर झालेलं नाहीये दिंडोरीचं. आपण थेट जाऊयात. दत्ता कनवटे आपल्या सोबत आहेत औरंगाबादमधून. दत्ता, आपण जर मराठवाड्यामध्ये पाहिलं तर जालन्यामधून दानवेंना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे, बीडमध्ये प्रीतम मुंडे आणि लातूरमधून सुधाकर शृंगारपुरे यांनाही उमेदवारी जी आहे ती देण्यात आली आहे. फारसा बदल काही करण्यात आला नाही. खरं तर लातूरमध्ये बदल झालेला आहे, कारण तिथे डॉक्टर सुनील गायकवाड हे लातूरचे खासदार आहेत, तर त्यांच्या विरोधामध्ये बऱ्यापैकी नाराजगी होती, त्यामुळे ते तिकीट त्यांचं कापलेलं आहे आणि सुधाकर शृंगारे यांना हे तिकीट देण्यात आलेलं आहे. सुधाकर शृंगारे जे आहेत ते लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यातील नळेगावचे आहेत आणि ते तिथल्याच वडवळे या गणातून जिल्हा परिषदेवरती सदस्य आहेत आणि व्यवसायाने ते सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या आतल्या वर्तुळातले ते मानले जातात. त्यांना या ठिकाणी ही उमेदवारी देण्यात आलेली आहे. मात्र सुनील गायकवाड यांचं तिकीट कापण्यात आलेलं आहे. भारतीय जनता पार्टीनं जो अंतर्गत सर्वे केला होता त्या सर्वेमध्ये सुद्धा सुनील गायकवाड यांच्या बाबतीमध्ये जे नकारात्मक मतं गेली होती आणि भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते सुद्धा सुनील गायकवाड यांच्यावरती नाराज होते, त्यांच्या कामगिरीवरती नाराज होते, फारसं काही काम दिसत नव्हतं. त्यामुळे हे जे तिकीट आहे ते कापलं जाईल अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून होती. त्यामुळे आज जर ह्या पत्रकार परिषदेमध्ये पाहिलं तर त्यांचं तिकीट जे आहे ते कापलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.